की लेडी सिंगम का म्हटलं जातं तर 2012 साली म्हणजे ज्यावेळी दक्षिण सोलापूरला माझी पहिली पोस्टिंग होती की तिथं 12 तहसीलदार झाले. मध्ये भीमा नदी, पलीकडे कर्नाटक आणि अलीकडे महाराष्ट्र. आणि त्यामुळं वाळू माफियांना बोट तिकडे नेली की कर्नाटक राज्य लागलं आणि महाराष्ट्राची बाँड्री संपली. ह्या वाळूच्या त्रासाला कंटाळून 12 तहसीलदारांची झाली म्हणजे करून घेतली त्यांनी. ज्यावेळी वाळू तस्करी नदीत केली गेली त्यावेळी मी ती पोहोच जाऊन बोट पकडली आणि 3 गाड्या सलग चालल्या होत्या. त्यावेळी दिवस जानेवारीतलेच होते असेच. मी हुरडा खायला चालले होते सुट्टीच्या दिवशी, शनिवार रविवार असेल तो. त्यांना लक्षात आलं की मी कुटुंबियांसोबत आहे त्यामुळं मी काय गाडी पकडणार नाही. मला तिथंच घरातले थांबवले आणि त्या गाड्या घेऊन स्वतः चालवत आम्ही गाडी पोलीस स्टेशनला नेली. मग हे सगळं बघून मग लेडी सिंगम असं झालं.